3 फेब्रुवारी रोजी होणार महापौर उपमहापौर पदाची बिनविरोध निवड। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर पदासाठी एसटी प्रवर्गाचे आरक्षण पडल्यामुळे महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी यांचा एक अर्ज दाखल झाला असून उपमहापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेनेच्या हर्षाली चौधरी थविल आणि भाजपाचे राहुल दामले उपमहापौर पदाचा एक अर्ज दाखल झाला असल्यामुळे महापौर उपमहापौर पदाच्या अधिकृत घोषणा 3 फेब्रुवारी रोजी होणार असून महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली चौधरी आणि उपमहापौरपदी राहुल दामले यांच्या गळात माळ पडणार आहे। आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत दोघांनीही नामनिर्देशन अर्ज दाखल केले। महाराष्ट्रामध्ये 2 दिवस अगोदर जे झालं, माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या सगळ्यांना जे आहे सोडून निघून गेले। मला वाटतं ही खूप मोठी हानी महाराष्ट्राची पूर्ण देशाची झालेली आहे। एक मोठं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या मधून जे आहे निघून गेलं आणि ही पोकळीची आहे, ही कधीच भरून न निघणारी आणि कधी विचारही आपण केला नव्हता अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते अजितदादा आपल्याला सोडून गेले। त्यांचं दुःख जे आहे पूर्ण प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येकाला जे आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जे आहे ते त्यांच्यासाठी अश्रू होते। नेहमी प्रशासनावरती पकड, शिस्तप्रिय अशी दादांची ओळख ही पूर्ण देशाने पाहिली आणि महाराष्ट्राला एक मोठी हानी जी आहे त्यांच्या जाण्याने झालेली आहे। आम्ही सगळे जे आहेत ते त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, सगळेच जे आहे त्यांना आम्ही सगळे लोक जे आहे भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पित करतो। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकी संदर्भात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे अशी महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि या महायुतीच्या माध्यमाने महायुतीचे उमेदवार सौ हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर राहुलजी दामले, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे हे दोन्ही उमेदवार जे आहेत, नगरसेवक जे आहेत, ते त्यांनी महापौर आणि उपमहापौर असे उमेदवारी अर्ज जे आहे ते आज दाखल केलेले आहेत। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन में महापौर और उपमहापौर का चुनाव होने जा रहा है। इस चुनाव में शिवसेना, भारतीय जनता पार्टी और मनसे की महायुति यहाँ पर स्थापित हुई है। मैं आपको बताना चाहूंगा कि इस महायुति के 2 उम्मीदवार महापौर पद के लिए हमारे हर्षाली चौधरी जी और उपमहापौर पद के उम्मीदवार के लिए हमारे राहुल जी दामले, ये दोनों का चुनाव हमारे नेता, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हो या उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब हो, इनके नेतृत्व में और उसी के साथ में राज ठाकरे जी के सपोर्ट से, मनसे के सपोर्ट से आज राजू पटेल जी भी यहाँ पर है। तो ये दोनों उम्मीदवारों का नामांकन फॉर्म आज यहाँ पर भरा है और हमें पूरी उम्मीद है कि ये दोनों उम्मीदवार जो है ये बिन विरोध यहाँ पर चुनकर आएंगे, क्योंकि आज ऐसी परिस्थिति इस कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन में है कि सभी लोग इतना बड़ा बहुमत, शिवसेना हो, भारतीय जनता पार्टी हो या मनसे हो, एक पूरा मैंडेट, क्लियर कट मैंडेट लोगों ने दिया है और क्लियर कट मैंडेट से आने वाले समय में 3 तारीख को
हमारे उप महापौर हर्षाली तविल होंगी, हर्षाली महापौर हर्षाली चौधरी होगी और उप महापौर राहुल जी दामले होंगे. मराठीमध्ये परत ते आज कल्याण डोंबिवली खाली नाही दिसतच नाही. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकी संदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच, पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे. मनसेची साथ देखील महायुतीला आहे. एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे. येणाऱ्या 3 तारखेला महापौर पदाचे उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे. या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एकनाथजी शिंदे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, ठाणे असेल, हे पूर्ण MMR मध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे ते या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आहे. लाडकी बहीण म्हणूनच आपण आज लाडकी बहीण हर्षाली चौधरी मॅडम यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमाने वेगवेगळ्या योजना आणल्या आणि लाडक्या बहिणींनी देखील पूर्ण पाठिंबा जो आहे हा महायुतीला दिला आणि आज त्याच लाडक्या बहिणीचा सन्मान देखील महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि लाडकी बहीणच आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा येणाऱ्या काळामध्ये कारभार जो आहे हा महापौर झाल्यानंतर पाहणार आहेत. मी त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर राहुलजी दामले यांना देखील शुभेच्छा देतो. हर्षाली चौधरी मॅडम या देखील एक टर्मच्या नगरसेविका आहेत, त्यांना देखील एक्सपिरियन्स आहे महानगरपालिकेमध्ये. आणि राहुल दामले जे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत त्यांना तर प्रदीर्घ अनुभव आहे. सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक जे आहे हे राहुलजी दामले या ठिकाणी आहेत. मला वाटतं हे दोघंही मिळून जे आहे ह्या महानगरपालिकेचा जो कारभार आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये चांगले डेव्हलपमेंट वर्क जे आहे हे यांच्या माध्यमाने नक्कीच या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये होतील अशा शुभेच्छा देखील या ठिकाणी मी देतो. कोणाचा चमत्कार नाही, हा महायुतीचा चमत्कार आहे. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा चमत्कार आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा लढला आणि मला वाटतं 90% पेक्षा जास्त हा महायुतीचा स्ट्राईक रेट आहे. जास्त जितके उमेदवार आम्ही लढलो 90% पेक्षा जास्त उमेदवार जे आहे महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आले आणि लोकांचा विश्वास जो आहे हा महायुतीवरती कायमचा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती राहिलेला आहे. म्हणूनच आज हे चित्र जे आहे हे महायुतीचं आपल्याला पाहायला मिळतं.